पण मग अनेकांना तो गांधी इतका भावला, त्यासाठी तुम्हाला नॅशनल अवॉर्ड पण मिळाला त्या भूमिकेसाठी. कसं साधारणपणे त्या भूमिकेनंतर कसा रिस्पॉन्स होता बाहेर? खूप चांगला होता. गांधीगिरीची लाट आली ना सगळ्याची. म्हणजे एक शब्द रूढ झाला त्यानंतर गांधीगिरी. गेट वेल सून ते गुलाबाचं फुल ते आले. मी कोणी काय बरोबर वागत नसेल किंवा काही इलिगल करत असेल, बेकायदेशीर करत असेल, तर त्यांना हात जोडून फूल देऊन गेटवेल सूनचं काय पाठवून आम्ही पत्रकारून अशी अनेक आंदोलनं कव्हर केली, गांधीगिरीची आंदोलनं आम्ही कव्हर केली. ती त्या गांधीमुळे सुरू झाली. आणि त्याला खूप म्हणजे मी खरं सांगायचं तर मला महाराष्ट्राच्या बाहेर किंवा भारताच्याही बाहेर युनोमध्येच सिनेमा दाखवला गेला. अच्छा. हां. आणि मला वाटतं त्यावेळेला हे फायनान्स मिनिस्टर होते की मनमोहन सिंगनी सांगितलं की जरा प्रत्येकाने प्रत्येक MP जाऊन बघा सिनेमा तो. कारण त्याच्यामध्ये ते एक तो फार फेमस सीन होता, तुम्हाला आठवत असेल तर. ते माझ्याबरोबर नाटकात काम करायचे, हसवापसवीमध्ये माझे सहकलाकार होते, डॉक्टर हेमू अधिकारी. हो, डॉक्टर हेमू अधिकारी सायंटिस्ट होते ते भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला. त्यांचा एक सीन होता की त्यांना ते पेन्शन मागायला जातात, तो लाच मागतो. तर ते नाही, मेरे आपको देने के लिए मेरे पास कुछ नहीं है, आप ये लीजिए म्हणून ते एक काढून देतात. हे काढतात, ते काढ, मग फॅन पण काढून देतात तो. आणि सगळे बाजूचे उड्या मारून बघतात. तो इतका फेमस झाला सीन. तर ते मनमोहन सिंग म्हणाले की त्या एका सीनसाठी जरा बघा, म्हणजे आपल्याकडे पेन्शनचे काय हाल होतात, असं हे झालं. ते त्यावेळेला डॉक्टर हेमू अधिकारी मला म्हणाले होते, मला आठवते, अरे दिलीप, तुम्ही रोल माझा लहानसा आहे, पण आता मी रस्त्याने जायला लागलो की लोक माझ्याकडे बोल, ये कपडे उतरणे वाला ये म्हणून मला दाखवतात. सांगायचं होतं की इतका तो लोकांपर्यंत पोचला, तो युनोमध्ये दाखवला गेला. लोक वंदे मेथा दम वंदे मातरमला लोक उठून उभे राहायचे. आता मी हे जेव्हा बघितलं तिकडे एक जण तुमच्या दारात थुंकतोय, पानाची पिचकारी मारतोय, आणि तो आतून येतो बाहेर. तर मी काय सांगतो मुन्ना भाईला, तर तो विचारतो वो ऐसा करता क्या करूं, असं तो विचारतो रेडिओवर. तर मुन्ना भाई मी सांगतो, उसे बोलो उसे शर्मिंदा करो. मग तो त्याला थुंकून तो खाली गेला की हा पुसतो आणि त्यालाच नमस्कार करतो. हाच तो एकदा झाला, दोनदा झाला, तीनदा झाला, मग तो शेवटी तो थुंकणारा माणूस थांबतो आणि खालून तो माफी मागतो त्याची. टाळ्या पडायच्या. हो, त्या काळी ना दिलीप भैया अनेकांनी, तुम्ही तिची परीक्षण वाचलीच असतील, त्यात लिहिलं खूप गेलं. अनेकांनी म्हटलं की इतक्या सोप्या पद्धतीने गांधी कोणी समजवला नसेल, आणि तो इतका कन्व्हिन्सिंगली समजावून सांगितलं ना. ते राजकुमार हिरानीला क्रेडिट आहे सगळं. कन्सेप्ट त्याची, लेखन तो आणि अभिजात जोशी म्हणून दोघांनी मिळून लेखन केलं. दिग्दर्शन राजकुमार हिरानी, एडिटिंग राजकुमार हिरानी. म्हणजे त्याच्यामुळे ते हे झालं असेल. म्हणजे मला विदुर चोप्रा म्हणाले होते की तुमचं म्हणजे खूप मला त्यांनी हे केलं, काय म्हणतात त्याला, शाबासकी दिली, खूप छान केलास रोल तू, आणि मग गांधी वगैरे. तर लोकांना कळत नाही या सिनेमाचे हिरो कोण आहे. मुन्नाभाई आहे, सर्किट आहे, गांधी आहे का, म्हटलं एकच हिरो आहे, तो म्हणजे राजकुमार हिरानी. ते सगळी डोक्यातनं त्याच्या आली होती. तुम्ही म्हटलं एक वेगळा अनुभव होता. मी मगाशी वाचत असताना याच्याबद्दल की मला असं कळलं की नंतर तुम्हाला अनेकांनी, इव्हन चित्रपटातल्या कलाकारांनी पण नंतर तुम्हाला ओळखलं नाही की तुम्हीच गांधींचा रोल केला. मी संजय दत्तने ओळखलं नाही. अच्छा. संजय दत्तने ओळखलं नाही म्हणजे कसं व्हायचं की मला, मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे 1.5 ते 2 तास लागायचे मेकअपला मला. आणि संजू बाबाचा मेकअप अक्षरशः 5 ते 10 मिनिटात व्हायचा. त्याला मेकअपच नव्हताच. तेव्हा मी जेव्हा मेकअपला बसायचो आणि मुंबईत जेव्हा शूटिंग असायचं तेव्हा मला कळायचं, कानावर बातम्या यायच्या की अभी संजू बाबा घर से निकले हैं, अभी आ रहे हैं, अभी रास्ते में ही है, अभी यहाँ पहुँचे, अभी आएंगे, आ गए. या टप्प्याटप्प्याने त्याची प्रगती व्हायची. आणि मी हळूहळू माझं ते हे करून ते कमरेला लटकणार घड्याळ, मग ते पंचा, त्याचा शाल, काठी, अमुक तमुक सगळं, ते चष्मा आणि मेकअप झालेला असायचा. मी पण त्याच्यामुळे त्याला मी ॲक्टर हा दिसतो कसा हे त्याला माहीत नव्हतं. त्याने गांधीच बघितले माझे. मग ट्रायल शोला जेव्हा मग ते मला वाटतं गोरेगावच्या एका ह्याच्यामध्ये ॲड लॅब का काय, त्या तिकडे हा ट्रायल शो झाला पहिल्यांदा. त्यामुळे माझे 2-3 महिन्यामध्ये गेल्यामुळे माझे केसही जेवढे वाढू शकतात तेवढे वाढलेले होते. मी अगदी इम्प्रेसिव्ह हे घालून वगैरे असं गेलो होतो बघा, फ्रेमलेस ग्लासेस, ब्लॅक शर्ट वगैरे असं घालून गेलो होतो. अच्छा. तर मग एका असिस्टंट डायरेक्टरने ओळख करून दिली संजू बाबाला. संजू बाबा ये दिलीप प्रभावलकर. तर त्याने ॲब्सेंट माइंडेडली हॅलो, त्याला वाटतं कोणतरी फॅन आहे म्हणून मी
तो म्हणाले ये बापूजी आहे आपने, तो अक्षरशः भूत बघितल्यासारखं बघायला लागला माझ्याकडे. आप बापूजी, आपने बापूजी का रोल किया था. त्या इतकं त्याला आश्चर्य वाटलं. त्यांनी जी काय मिठी मारली मला, म्हटलं हा आता हाडं तोडतोय माझी म्हणून. तो संजू. पण आपल्याकडं एक होतं ना, म्हणजे विशेष करून हिंदी फिल्म इंडस्ट्रीत एक गोष्ट होती की एखादा अभिनेताचा एखादा रोल क्लिक झाला की त्याला मग तशाच प्रकारच्या साचेबद्ध भूमिका येतात. तुम्हाला ऑफर झालं? हो ना. आणि मला शक्यतो माझी अजूनपर्यंत एक साचा होऊ नये, एकाच तऱ्हेचे रोज केले जाऊ नयेत असे माझा खूप पहिल्यापासून प्रयत्न असतो. म्हणून तर मी एवढे रोज करू शकलो ना. एखाद अडकलो असतो तर मी चिमणराव करत बसू शकलो असतो. कारण हिंदी फिल्मवाल्यांचं लक्ष गेलं होतं, हे अच्छा आहे कॉमेडी करणे गेली, हे कॉमेडी केली, अच्छा ये आहे. त्याला काय माहित नाही, चिमणराव माहित नाही, गुंड्याभाऊ माहित नाही, काऊ माहित नाही, काही माहित नाही. तर त्याला कॉमेडीसाठी मला बोलत मी नाही गेलो. चालत त्याच्या ऑफर. हो, तर दिवाण कुठल्या तरी एका नटीचा काय कॅरेक्टर होतं, त्या कॅरेक्टरचा दिवाण म्हणून मला ऑफर आली होती. आश्चर्य वाटलं. मी गांधींचा रोल सुद्धा खूप वेळा मला नंतर बोलवलं, सिरियलमध्ये वगैरे बोलवलं. परिसंवादाला, चर्चा, अमुक तमुक, गांधींच्या ड्रेसमध्ये या. अरे हो, अच्छा, गांधींच्या ड्रेसमध्ये काय. आणि हे पण सिरियलवाले पण ते त्याला कळायचं की हा बघू ते कदाचित घेणार नाही रोल, मग ते सांगायला लागायचं मला. देखो जी ये अपना इंडिपेंडेंस का ये पीरियड है ना, उसके पहले ये स्टोरी शुरू होती है. तर त्याला मी सगळं 2-4 वाक्य ऐकून त्याला म्हणायचं मेरा गांधी का रोल है, गांधीजी का रोल है ना, मैं नहीं करूंगा. तो ते स्टोरी मी कट करून सांगायचं. अंदाजे किती रोल आले असेल गांधींचे त्याच्यात? तसं नाही सांगत, तरी 8 वेळा बोलवलं मला. तर त्या असे व्हरायटी ऑफ रोल्स जे मिळत गेले ना, त्याच्यामुळे ते मला एक सोपं माझं एक अपेक्षा म्हणा किंवा इच्छा म्हणा किंवा एक हे असतं की म्हणणं असतं की वेगळं काहीतरी मिळावं, चांगलं मिळावं, अजूनपर्यंत न केलेलं मिळावं आणि आव्हानात्मक मिळावं. तसा रोल मला दशावतारमध्ये मिळाला. म्हणजे वेगवेगळे रोल, अशा तऱ्हेचा रोल मी कधी केला नव्हता दशावतारसारखा. अच्छा. रोल किती वेळ केले तरी हा एरवी खूप वृद्ध, थकलेला, परिस्थितीने गांजलेला, गरीब असा गावातला दशावतारी आर्टिस्ट स्टेजवर गेला की एकदम कम्प्लीट बदलतो त्या अवतारामध्ये. हा डिफरन्स जो आहे तो दशावतारामध्ये मला करायला मिळाला आत्ताच्या. अच्छा. तो एक वेगळेपणा त्याच्यामध्ये खूप होता आणि माझ्यातल्या ॲक्टरला हे एक आव्हान होतं आणि एक्साइटमेंट होती म्हणजे खूप, की असं काहीतरी वेगळं करायला मिळतं.